नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा फॉर्मल चार्ज जो आहे तर तो कसं काय कॅल्क्युलेट करायचं हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. त्याच्याच वरती बेस क्वेश्चन जो आहे तर तो विचारला गेलेला आहे CET 2023 मध्ये. ओके, तर क्वेश्चन बघा, व्हॉट इज द फॉर्मल चार्ज ऑन सल्फर इन द फॉलोइंग लेव्ही स्ट्रक्चर. तुम्हाला हे स्ट्रक्चर दिलेलं आहे, फक्त कोणाचा फॉर्मल चार्ज विचारला तुम्हाला, सल्फरचा. आणि ऑप्शन मध्ये बघा 2, -2, 0 आणि -1. आपल्याकडे फॉर्मल चार्जचा जो फॉर्म्युला आहे तर तो आहे FC इज इक्वल टू जनरली V -L -1/2 S. ओके, वेअर V इज बॅलन्स इलेक्ट्रॉन, सल्फरचे बॅलन्स इलेक्ट्रॉन 6. त्याच्यानंतर L म्हणजे जनरली नॉन बॉन्डिंगचे इलेक्ट्रॉन्स. आता ह्या ठिकाणी नॉन बॉन्डिंगचे इलेक्ट्रॉन्स कोणतेच नाहीये. सल्फरने जनरली मोस्टली जे पण 6 इलेक्ट्रॉन्स यूज केलेले आहे बॉन्डिंगसाठी. तर या ठिकाणी नॉन बॉन्डिंगचे इलेक्ट्रॉन 0. त्याच्यानंतर 1/2 आणि शेअर्ड इलेक्ट्रॉन्स बघा. आता शेअर्ड इलेक्ट्रॉन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. टोटल नंबर ऑफ शेअर्ड इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट करताना बघा फक्त सल्फरचे कॅल्क्युलेट करायचे. सल्फर आणि सल्फरच्या सोबत जो बॉन्डिंग मध्ये आहे त्याचे सुद्धा इलेक्ट्रॉन तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आहे. तर बघा 1 2 3 आणि 4 5 6 7 8 9 10 11 12. टोटल 12 झाले. 12 जनरली या ठिकाणी आन्सर येणार 6. आफ्टर दॅट 6 minus 6 इज इक्वल टू 0. 6 आणि 6 इथंच कॅन्सल होऊन जाईल. तर ऑप्शन इज C, करेक्ट ऑप्शन. सिंपल फॉर्म्युला आहे, यू कॅन कॅल्क्युलेट इझिली. थँक यू फॉर वॉचिंग.